Let's learn some daily use English sentences. And our first sentence is माझा विश्वास बसत नाही आहे. म्हणजे एखाद्यानं आपल्याला एखादी गोष्ट सांगितली आणि त्यावर आपला विश्वास बसत नसेल तर आपण काय बोलतो? माझा विश्वास बसत नाहीये. तेव्हा इंग्लिशमध्ये बोलायचं आय कांट बिलीव्ह. आय कांट बिलीव्ह मीन्स माझा विश्वास बसत नाहीये. नेक्स्ट सेंटेन्स तो येईल का इथे आज? विल ही कम हिअर टुडे? विल ही कम हिअर टुडे मीन्स तो येईल का इथे आज? नेक्स्ट सेंटेन्स मी हे सगळं खाऊ शकत नाही. म्हणजे ऑलरेडी जर आपलं पोट भरलेलं असेल आणि आपण सगळं खाऊ शकणार नसेल तर आपण काय बोलतो? मी हे सगळं खाऊ शकत नाही. तेव्हा काय बोलायचं? आय कांट इट ऑल दिस. आय कांट इट ऑल दिस मीन्स मी हे सगळं खाऊ शकत नाही. नेक्स्ट सेंटेन्स तिला काय झाले मला माहीत नाही. आय डोंट नो व्हॉट हॅज हॅपन टू हर. आय डोंट नो व्हॉट हॅज हॅपन टू हर मीन्स तिला काय झाले मला माहीत नाही. जर आपल्याला बोलायचं असेल त्याला काय झाले मला माहीत नाही तर काय बोलणार आपण? आय डोंट नो व्हॉट हॅज हॅपन टू हिम. हिम मीन्स त्याला. आय डोंट नो व्हॉट हॅज हॅपन टू हिम मीन्स त्याला काय झाले मला माहीत नाही. हे सेंटेन्स काय आहे? आय डोंट नो व्हॉट हॅज हॅपन टू हर मीन्स तिला काय झाले मला माहीत नाही. नेक्स्ट मी तुला कुठेतरी पाहिले आहे. एखाद्याला पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण या व्यक्तीला कुठेतरी पाहिलंय तेव्हा आपण बोलतो की मी तुला कुठेतरी पाहिलंय. तेव्हा काय बोलायचं? आय हॅव सीन यू समवेअर. आय हॅव सीन यू समवेअर मीन्स मी तुला कुठेतरी पाहिले आहे. त्याने मला ढकललं. ही पुश्ड मी ओव्हर. ही पुश्ड मी ओव्हर त्याने मला ढकललं. तू मला गोंधळात पाडत आहेस. यू आर कन्फ्युजिंग मी. यू आर कन्फ्युजिंग मी मीन्स तू मला गोंधळात पाडत आहेस. तो तुझी वाट पाहत असेल. ही विल बी वेटिंग फॉर यू. ही विल बी वेटिंग फॉर यू. माफ करा मी चुकून तुमची छत्री घेतली. एखाद्या वेळेला आपण चुकून दुसऱ्याची छत्री घेतली तर आपण काय बोलतो? माफ करा मी चुकून तुमची छत्री घेतली. तेव्हा काय बोलायचं? आय एम सॉरी आय टूक युअर अम्ब्रेला बाय मिस्टेक. आय एम सॉरी आय टूक युअर अम्ब्रेला बाय मिस्टेक. सपोज तुम्ही चुकून एखाद्याचा मोबाईल घेतला तर तुम्ही काय बोलणार? आय एम सॉरी आय टूक युअर मोबाईल बाय मिस्टेक. मला माफ कर मी चुकून तुझा मोबाईल घेतला. नेक्स्ट सेंटेन्स तू हे ऐकलं आहे का? हॅव यू हर्ड दिस. हॅव यू हर्ड दिस मीन्स तू हे ऐकलं आहे का?